खरं तर हा माझा बिझनेस प्रॉडक्ट आहे, त्यामुळे मी सहसा कोणाला हे प्रमाण सांगत नाही. पण काही दिवसांपूर्वी मला एका ताईंचा मेसेज आला होता, की त्या खूप अडचणीत आहेत आणि त्यांना थालीपीठ भाजणीचं प्रमाण हवंय घरातून बिझनेस सुरू करण्यासाठी. नमस्कार, मी चैताली पालकर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे सुधा फूड्स. माझा थालीपीठ भाजणीचा स्मॉल बिझनेस आहे आणि हा बिझनेस मी घरातूनच करते. आणि काही दिवसांपूर्वी मला एका ताईंचा मेसेज आला होता, की त्यांना बिझनेस सुरू करायचा आहे, थालीपीठ भाजणीचं त्यांना प्रमाण हवंय. हा माझा बिझनेस प्रॉडक्ट असल्यामुळे मी सहसा कोणाला हे प्रमाण सांगत नाही. पण जर हे प्रमाण सांगितल्यामुळे जर एखाद्या ताईचा व्यवसाय सुरू होणार असेल, तर माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला आज सांगणार आहे 5 किलो थालीपीठ भाजणीचं तेच प्रमाण, ज्याने मी माझा व्यवसाय सुरू केला होता. तर 5 किलो थालीपीठ भाजणीसाठी आपल्याला लागणार आहे 1.5 किलो ज्वारी, 1 किलो बाजरी, अर्धा किलो गहू, अर्धा किलो तांदूळ आणि 3 प्रकारच्या डाळी प्रत्येकी अर्धा-अर्धा किलो, चना डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ आणि बेसिक मसाले 100 ग्रॅम धने, 50 ग्रॅम जिरे आणि 25 ग्रॅम ओवा. हे सगळं स्वच्छ निवडून घ्यायचं, छान भाजून घ्यायचं आणि तुमच्याकडे आटा चक्की असेल तर त्यातनं दळून घ्या. नसेल तर गिरणीतून दळून आणा. माझ्याकडे अजूनही आटा चक्की नाहीये, मी गिरणीतूनच दळून आणते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हालाही घरातून बिझनेस सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.